जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 64वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे बंद करूया, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आशा करतो कालचा विषय सगळ्यांच्या लक्षात आला असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आनंद हा कुठे आहे आणि ज्याच्यासाठी आपण आपल्या जीवनात सगळे प्रयत्न करतो ते सगळं काही आपल्यामध्येच आहे. आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे, त्याच्यावरचं जे विवेचन आहे ते आज आपण थोडं बघू. यासोबत आज हेही बघू की जे जीवनमुक्त आहेत, ज्ञानी आहेत, त्यांची लक्षणं काय आणि वैराग्य हे कसं महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण थोड्या यांना स्पर्श करू. सगळ्यात पहिले या मनाबद्दल थोडंसं आपण बघूया की हे जे काही सतत आपल्या मनात विचार चालले असतात आणि हे खरंच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आपलं मन हे कधीतरी स्थिर असतं का. म्हणजे मी आज सहज आपल्या या विषयावरती मनन करत असताना असं लक्षात आलं की ह्या विषयावरती सुद्धा विचार करणं हेही मननच आहे. सतत 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 मन कुठे ना कुठे इन्व्हॉल्ड आहे, चाललंच आहे, अडकलंच आहे. असं काही होऊ शकतं का की या मनाला बघायचं आणि बघता बघता सांगायचं की अरे कुठेतरी तू अडकतो आहेस, कुठला तरी विचार सुरू आहे, मग जाऊ दे, हा विचारही नाही करायचा किंवा हा विचार सोडून द्यायचा किंवा येतोय तर येऊ दे पण फक्त बघत राहा. आणि बघता बघता थोड्या वेळाने अच्छा हे विचार येत आहेत, ते विचार येत आहेत आणि मग विचार येत नाही. कारण या मनाची स्थिती अशी असते की हा एखाद्या चौकीदारासारखं काम करतो. काय विचार येत आहेत हे जर बघायला लागलो ना तर आजूबाजूला कोणी भटकत नाही. तो लक्ष ठेवून असतो की कोण येत आहे कोण नाही, तर तिथे आसपास कोणी यायला तयार नसतं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने अच्छा मी बघतो आहे, हे बघणं सुद्धा सोडून द्यावं आणि नुसतं स्थिर राहावं. असा जो प्रवास, अशी जी अवस्था असते तर ती खरी मुक्तीची अवस्था आणि ती समाधीची अवस्था. आता हा जो विचार येत असतो हे मनाचं स्वरूपच असं आहे की हे सतत कुठे ना कुठे काही ना काही कार्य करतच असतं. हे मन कधी स्थिर नाही. आणि त्यामुळे ह्या मनाचं सारखं विषयांकडे बघणं किंवा कुठल्या तरी भूतकाळाकडे भविष्यकाळाकडे जाणं हे चालू असतं. बरं, मी म्हणजे शरीर नाही आणि हे विषय म्हणजे मी नाही, या विषयांमध्ये सुख नाही, हे जे काही इथे सारखं सारखं सांगतोय, तर आशा करतो की याचा परिणामही होत असावा की सहज चालता बोलता कुठेतरी मन इकडे तिकडे गेलं आणि पटकन लक्षात आलं की अरे नाही, हे मी विषयात अडकतो आहे, मी कुठल्या तरी अट्रॅक्शनमध्ये विनाकारण जातो आहे, त्याच्यात जातोय म्हणजे सुखाची अपेक्षा करायला जातो, परंतु त्याच्यात सुख नाही, सुख माझ्या आतच आहे. ही जाणीव सुद्धा आता हळूहळू आपल्यामध्ये आशा करतो की ती
जागृत होत असेल आणि त्याच्यामुळे इकडे तिकडे अडकण्याच्या भानगडीत पडत नसू. एखादा कदाचित पुढे जाऊन म्हणेल की हे तू जे अडकत नाही म्हणतो पण त्याच्यातच तर खरं सुख आहे. नाही तर उद्या जाऊन असं नको व्हायला की यतीन जोशींनी सांगितलं विषयांमध्ये अडकू नका आणि मग जेव्हा उतार वय येईल अगदी 70, 75, 80ला पोहोचू त्यावेळेस विचार करता करता असं वाटेल की उगाच या माणसाच्या नदी लागलो आणि आयुष्य एन्जॉयच नाही केलं. हो ना, जे काही सुख घ्यायचे होते, मस्त खायचं प्यायचं असतं, मस्त काही रोमॅन्टिक राहायचं, फिरायचं, एन्जॉय करायचं, हे सगळं सोडून दिलं आणि हा म्हणतो विषयांमध्ये अडकू नका, संपूर्ण आयुष्य त्याच्यातच घालवलं आणि आता काय पूर्ण लाईफ ड्राय गेलं. मी एका असंच सिनियर व्यक्तीसोबत, सिनियर इन द सेन्स पोझिशननी सिनियर असलेल्या व्यक्तीसोबत बसलो होतो आणि माझ्यासोबत तसेच सगळे मोठमोठ्या क्षेत्रातले दिग्गज होते आणि ते बसले असताना अशीच चर्चा सुरू होती. तर त्यांनी विचारलं की तुम्ही चहा घेता का, कॉफी घेता का, ड्रिंक्स घेता का, हे करता का, ते करता का. तर म्हटलं नाही, याच्यातलं मी काहीच करत नाही. म्हणे मग तुम्ही काय लाईफ एन्जॉय करता, तुमची एन्जॉयमेंटची डेफिनेशन काय. तर माझी एन्जॉयमेंटची डेफिनेशन जे येईल ती मी एन्जॉय करतो. या मुद्दाम काही गोष्टी या शरीरासाठी चांगल्या नाहीत म्हणून नाही घेत, परंतु माझं असं वैयक्तिकदृष्ट्या जे काही योग वासिष्ठामधून शिकलो, इंटरप्रिटेशन, त्याचा जो काही निष्कर्ष आहे तो माझा चुकीचा असेल तर असू शकेल, तुम्हाला जो निष्कर्ष घ्यायचा तो घ्या. पण मी चहा घेत नाही याचा अर्थ असा नाही की मी नागपूरला गेलो तर तिथे मी चहा घेणार नाही. नागपूरला गेल्यानंतर चहा ऑफर केला तर तो घेतोच, तिथे मी जास्त शहाणपणा दाखवत नाही. कारण नागपूरला जाऊन तुम्ही चहा घ्यायचा नाही म्हटलं तर तिकडचा असं वाटतं की अरे अपमान झाल्यासारखा वाटतं. एखाद्या गरीबाकडे गेलो, तिथे गेल्यानंतर त्यांनी मला कांद्याचे भजे खाऊ घातले तर मी ते खातो, कारण मला एरवी कांदा आवडत नाही. पण आता समोरच्याकडे गेल्यानंतर तिथे त्यांना मला हे चालत नाही ते चालत नाही असं टाकून संकटात टाकण्याच्या ऐवजी ठीक आहे हे आलं, एवढी काही वाईट नाही आहे एखादी गोष्ट, ते खाऊन घेतो, एन्जॉयही करतो. तर हा जो प्रकार आहे जो योग वासिष्ठामधून मी शिकलो, तो काही ठिकाणी बंधन आवश्यक असतात आणि काही ठिकाणी तुम्हाला जे समोर असेल ते तिथे एन्जॉय करता यायला हवं. एक गंमत म्हणून सांगतो, झारखंडमध्ये आम्ही जात असतो. आता गेल्या कोविडच्या काळात जाणं झालं नाही. तिथे आदिवासी भागांमध्ये शाळा चालतात आणि त्या शाळांमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करणं, तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांच्या घरी जाणं. तिथे आम्ही ब्लेसिंग कॅम्प करतो, लोकांना घरोघरी जाऊन गावागावांमध्ये गुरूंचे आशीर्वाद देत असतो. तर सहज कोणीतरी बोलवतं, मग गेल्यानंतर आज आमच्याकडे जेवायला या, आमच्याकडे संध्याकाळी काही नाश्त्याला या, खायला या. तर त्यांची निमंत्रणं स्वीकारली जातात आणि मग एका ठिकाणी त्यांनी जेवायला बोलवलं होतं. ते आदिवासी भाग सगळा तो, म्हणजे तिथे काय व्यवस्था कशी असेल याचा अंदाज घ्या. जेवायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही थोडं लवकर पोहोचलो, थोड्या वेळ थांबा. म्हटलं, सहज विचारलं आज काय विशेष. तर म्हणे आम्ही फिश बनवलं, इकडची स्पेशालिटी. ते आणायला गेले आहेत म्हणे वडील. म्हटलं अरे आम्ही तर नॉनव्हेज खात नाही. तर म्हणे नाही खात का. म्हटलं नाही, तिकडे झारखंड, बंगाल वगैरे यांच्यामध्ये मासे खाणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही आहे. तर लगेच ती मुलगी उठून आपल्या वडिलांच्या मागे पळाली की पापा रुकी अभी मछली मत लाई असं. तर ते त्यांनी हे केलं आणि बाकी जे काही जेवण होतं ते आम्ही जेवलो, त्याच्यात काही हे नाही आहे, गैर नाही आहे. शाळेमध्ये जाल तर तिथलं शाळेतलंच जेवण आम्ही जेवतो. एका मोठ्या ताटलीमध्ये भात, बरंचसं वरण किंवा मिक्स केलेली भाजी, अशा टाईपचं ते जेवण असतं. आणि जे काही जेवढे दिवस तिथे राहू तेवढा आमचा लंच म्हणजे तोच, त्याच्यात काही वेगळं नसतं. तर हा जो आनंद घेण्याची जी प्रवृत्ती आहे, काल आपण ज्याच्याबद्दल बोललो, तर हे कुठेतरी आपल्यामध्ये या योग वासिष्ठच्या ज्ञानातून हे यायला लागतं. परंतु तिथे रिस्ट्रिक्शन असतात की मी बंधन असतात, ते बंधने थोडेफार पाळायचे. तर हा जो मी आता आपण आयुष्यात एन्जॉय केलं की नाही असं जर कोणी विचारलं तर एन्जॉय करायचं, विषयात अडकायचं नाही आणि विषयांच्या मागे लागायचं नाही, या दोन गोष्टी समजून घ्यायच्या. माझ्यासमोर काही आलं, फॅमिली आहे, बायकोनी म्हटलं चला कुलू मनालीला जाऊ, तर चला जाऊ. तिथेच शहाणपणा दाखवायचं नाही की नाही मला सांगितलं आहे विषयांमध्ये अडकायचं नाही, हिंडणं फिरणं सगळं युजलेस आहे, मी आपला स्वतःमध्ये खुश आहे. तर झालं, मग तुम्ही लवकरच माहीत नाही काय होईल तुमचं ते. तर असले प्रकार करू नका.
ओके, फिरायला जे सहज आहे, नॅचरल आहे, व्यवहाराला योग्य आहे ते करा, पण त्याच्या मागे अडकायचं नाही. काही लोकांचं असं असतं, आणि हे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, माझ्याच त्या इलाइट ग्रुपमधले काही महाभाग असेही होते की दारू लॉकडाऊनमध्ये बंद होती, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी काही 1,500-2 हजाराची दारूची बाटली मिळायची ती त्यांना एवढं अस्वस्थ होऊन गेली की 10,000 रुपयाची ती दारूची बाटली घेऊन, तेवढी जी काही असेल तिचा साईज मला माहित नाही, परंतु ते एन्जॉय करण्यासाठी इतके क्रेझी झाले होते की इकडे कुठेतरी मागच्या दारातून मिळतं, तिकडे मागच्या दारातून मिळतं, आणि मग ती 10,000 रुपयाची दारूची बाटली घेऊन म्हटलं हा तर माझा एक्झॅक्टली 1 महिन्याचा नाही, पण साधारण किराणा होत असेल 1-1.5 महिना 2 महिन्याचा 10,000 रुपयात आमचं 4 जणांचं भागत असेल याच्यात. आणि तुम्ही एका दिवसासाठी, तेही एक संध्याकाळसाठी, थोड्या वेळ तिचा आनंद, आणि तोही आनंद किती काळ टिकणार आहे? मे बी संध्याकाळी घेतलं, रात्र तो झोपेतच गेली, त्या झोपेत काय केलं कळलं नाही, त्या नशेतही काय केलं हे कळलं नाही, मिळून मिळून किती वेळ आनंद. हे लक्षात घ्या की काय आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि काय खरंच उपभोगायचं आहे. मी तेवढा वेडा नाही, मी त्याच्या मागे जाणार नाही, परंतु माझ्या घरी जर कोणी मला स्वीट डिश आणून दिली तर मी आनंदाने खाईन. मी म्हणेल नाही नाही मला चालत नाही वगैरे असं काही. जोपर्यंत शरीरासाठी योग्य आहे तोपर्यंत उपभोग जरूर घ्या, पण त्यांच्या मागे वेडे होऊन लागणं हे करू नका. हा या सगळ्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे एन्जॉय जरूर करा, परंतु विषयांच्या मागे लागू नका. आणि इथे तेच सांगतायत की हे जे काही सगळं विषयांच्या मागे लागणं आहे, याच्या मागे ही जी त्रिपुटी म्हटलं आहे, 3 भाग, 3 गोष्टी, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. तर दृश्य आणि दर्शन यांचा जो अनुभव येतो, त्याच्यामुळे हा जो द्रष्टा, बघणारा जो आहे तो अडकतो, ते सगळं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. की वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही दृश्य आहे त्या दृश्याकडे बघणाऱ्याप्रमाणे त्या दृश्याचं स्वरूप बदलत जातं. मी आताच तुम्हाला जसं दारूचं उदाहरण दिलं, किंवा आणखी कुठलं एखादं सुंदर फूल असेल, तर सुंदर फूल हे एखाद्याला नजरेतही येत नाही, आणि एखाद्याची नजर त्याच्यावरती खेळते आणि तो त्याच्यात अडकतो, खूप छान वाटायला लागतं. हा जो भाग आहे, तर ते दृश्य हे खरंच आहे की खोटं आहे कशावरून ठरवावं, किंवा त्याचा अनुभव सुद्धा हा आपल्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांमध्ये अडकू नका, हेच पुन्हा पुन्हा सांगण्यात येत आहे. आणि याचा जप मी इथे वारंवार करणार आहे, विषयांमध्ये अडकू नका, कारण ते डोक्यात इतकं भिनलं पाहिजे की सहज कुठेतरी चित्त विचलित झालं तर पटकन सांगता यायला हवं, सोडून दे ना, याच्यामध्ये आपल्याला सुख नाही. दुसरी गोष्ट, विषयांमध्ये सुख नाही हे वारंवार पुस्तकामध्ये सांगितलं आहे, पण दुःख सुद्धा त्याच्यातून ओढून घेऊ नका, या गोष्टीवरती मी जास्त भर देईल. मी पुन्हा सांगेल की एक वेळ सुख सोडणं सोपं आहे, पण दुःखापासून दूर ठेवणं हे थोडं कठीण जातं. आपल्याच जवळचे कोणी काही विचित्र वागत असतील तर दुःख व्हायला लागतात. त्या क्षणी स्वतःला हे जरूर सांगता यायला हवं की विषयांपासून दूर राहा. हे जे कोणी आपले जे मी, अहम ममत्व, मी आणि माझे जे म्हणतो आहे, ते सुद्धा विषयच आपल्याला दुःख देण्यासाठी इथे आहेत असं समजून त्यांच्यापासून स्वतःला वाचवता आलं पाहिजे. तर त्याच्यातली जी अटॅचमेंट आहे ती सोडता येईल. सुखापासून अटॅचमेंट सोडणं सोपं आहे, दुःखापासून अटॅचमेंट सोडणं हे कठीण जातं. या दुःखाच्या कारणांकडे, या विषयांकडे सुद्धा थोडंसं स्वतःला त्या बाबतीत सांभाळा. योग वसिष्ठमध्ये किंवा अन्य बहुतेक ग्रंथांमध्ये हा विषय कोणी सहसा डिस्कस करत नाही. सगळे सांगतात सुखांच्या मागे लागू नका, पण दुःखांमध्येही अडकू नका, हेही सांगायला हवं. तर मुद्दाम त्याच्यावरती थोडासा भर देतो आहे. आणि असं म्हटलं जातं की हे जे काही दृश्य पदार्थ आपण बघतो, दिसणाऱ्या गोष्टी, आणि त्या बघितल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला जो अनुभव येतो, दृश्य आणि दर्शन, येणारा अनुभव म्हणजे दर्शन, ह्या दर्शनामध्ये यांच्यामध्ये जे सुख मिळतं, तो दर्शनाचा जो अनुभव आहे ते जे सुख आहे, काल आपण याचा अनुभव घेतला, याच्यावरती विचारही केला, तर हे सुख म्हणजे खरं सुख. अज्ञानी लोक काय करतात, अज्ञानी लोक आता जसं हे दृश्य, हा द्रष्टा, आणि मध्ये कुठला तरी विषय किंवा इकडे सुख, तर ह्या दृश्याच्या मार्गातून ते सुखाकडे जायला बघतात. म्हणजे त्यांचा सुखाचा मार्ग कसा आहे, हा व्हाया विषय, हा व्हाया दृश्य, की मला अमुक मिळालं तर मी सुखी, मला तमुक मिळालं तर मी सुखी. आणि जे ज्ञानी असतात त्यांना डायरेक्ट ते म्हणतात मला ह्या मधल्या गोष्टींची गरजच नाही, मी आणि सुख, मी आणि तो आनंद, मी आणि तो अनुभव हे डायरेक्टली माझ्याशी संबंधित आहे. त्यांना कुठल्या गोष्टी असू द्या अथवा नसू द्या, त्या सगळ्यांशिवाय ते स्वतःला सुखी ठेवू शकतात. अज्ञानी मनुष्य मात्र त्या
सुख संवेदना त्यांच्याच मागे ती अरे मला असं सुख झालं होतं, कशामुळे झालं होतं तर त्याच्यामुळे झालं होतं, मग चला ते करू. असं करत करत ते सुखाच्या मागे धावत सुटतात आणि विषयांच्या माध्यमातून धावत असल्यामुळे विषय नसेल तर त्यांना सुख मिळत नाही, म्हणून ते बंधनात. आणि जे ज्ञानी आहेत ते मुक्त, म्हणजे त्यांना कुठल्याही विषयांची गरज नाही, ते त्याच्याशिवाय, म्हणून ते मुक्त. त्यात द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा, या तीन गोष्टींना पूर्णपणे संपवून, कारण शेवटी मी आणि आनंद हा जर एकच आहे, बरोबर, कारण तोच माझ्यातच आहे ना, कुठे जायची गरज नाही. मग मी आणि आनंद सुद्धा हे दोन विषय वेगळे राहिले नाही. जोपर्यंत जाणीव नाही तोपर्यंत मी आणि आनंद माझ्यामध्ये, मला विषयांची गरज नाही. पण याचा थोडा विचार केला की मी आनंदात आहे, मी आनंदात आहे, म्हणजे मीच आनंद आहे. काल आपल्या विचारामध्ये सगळ्यात शेवटी हे वाक्य म्हटलं होतं की तुम्हीच आनंद आहात. मग याच्यात ना दृश्य राहिलं, ना द्रष्टा राहिला, ना दर्शन राहिलं. आतापर्यंत आपण द्रष्टा आणि दर्शन, मी आणि अनुभव यांचीच चर्चा केली. विषय जे दृश्य आहे ते तर संपूनच गेलं, त्याची गरज राहिली नाही. पण मी आणि तो जो अनुभव आहे तोही जर एकच असेल तर मग उरलं काय? मग काहीच उरलं नाही. तिन्हीच्या तिन्ही हे संपले. त्या तिघांचाही नाश करून, या तिघांनाही लय करून वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीराम, तुम्ही या केवळ निर्विकल्प स्थितीमध्ये राहा की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः फक्त आनंदरूप म्हणून आहात. तुम्हाला कुठल्याही गोष्टी यांची गरज नाही. म्हणून विषय आणि वृत्ती म्हणजे ह्या ज्या टेंडन्सी आहेत त्यांच्या ठिकाणी जो आनंद आहे तो आनंद हा कुठल्याही विषयांशिवाय आणि वृत्तीशिवाय आहे. त्या ह्याच्यात स्थिर राहा, त्याच्यातच आपलं सुख अनुभवा. हा जो आत्मा आहे या आत्म्याचं स्वरूप सांगता येत नाही. कारण इथे जे काही आहे, सगळीकडे जे जे काही आपल्याला दिसतं ते केवळ आत्माच आहे. सगळीकडे आत्माच भरलेला आहे, आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाही, असं ज्ञानी पुरुष त्यांचा असा विचार असतो. पुन्हा हेच सांगेल की सगळीकडे जर आत्माच आहे, मीही आत्माच आहे, दुसरेही आत्माच आहे, त्या दृष्टीने सुद्धा हे जे दृश्य आणि दर्शन यांचा सुद्धा लय आपोआप होतो. कारण सगळीकडे आत्माच असेल, गुलाबजाम मला आवडतो पण गुलाबजाममध्ये आत्मा आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे. मला आनंद मिळवण्यासाठी गुलाबजाम खाल्लाच पाहिजे असं काही आवश्यक नाही. मी त्याच्याशिवायही आनंदी राहू शकतो, कारण तो आणि मी एकच आहे. सगळीकडे एकच तत्व भरलं आहे. गुलाबजाम मध्ये सुद्धा मीच आहे, मीच मला खाईल आणि मीच आनंदी होईल असं होऊ शकतं, असंच आहे. तर मग कशाला त्या गुलाबजामची गरज आहे? शेवटी मलाच खायचं आहे, तर मी स्वतःलाच आपल्या जागेवर बसल्या बसल्या आनंदी करू शकतो. त्यामुळे या जगात जर काही असेल, प्रत्यक्ष असेल, तर तो फक्त आनंद आणि आत्मा आणि त्याचा अनुभव हाच खरा अनुभव. सगळीकडे त्यालाच बघायचं, त्याच्याच रूपाने प्रत्येक ठिकाणी ती संवेदना, ते दर्शन, हे सगळं काही आत्मा आहे असं समजून जायचं. आता इथपर्यंत आल्यानंतर पुढचा प्रवास मोक्षाचा, की चला ठीक आहे, आत्म्याचं दर्शन झालं, सगळीकडे मी आहे, मग आता मला मोक्ष हवा, मोक्ष हवा, मोक्ष हवा, ही अशी भावना येऊ शकते. आता मुळात मोक्ष म्हणजे काय? मोक्ष आपण आताच जसं बघितलं की विषयांना सोडून द्या, विषयांच्या मागे न धावता सगळीकडे मीच आहे, हा आनंदाचा अनुभव. पण बऱ्याचदा असं कुठेतरी संकल्पना असते, जे अजून या मार्गावर पोहोचले नाहीत, जे नवशिके आहेत, त्यांना असं वाटतं की मोक्ष म्हणजे कुठेतरी जागा आहे, कुठल्या तरी डोंगरात, दऱ्याखोऱ्यात कुठेतरी असेल आणि तिथे गेलो म्हणजे मोक्ष मिळेल, असं एक वस्तूसारखं काही लोकांची संकल्पना असू शकते. आणि म्हणून ते मोक्षाच्या मागे की मला मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे असा विचार करत राहतात. मुळात आपलं मन जिथे नष्ट झालेलं आहे, सम्यक ज्ञानाच्या मार्गावर चालता चालता इवन मनच नष्ट होऊन गेलं, ती अवस्था म्हणजे मोक्ष. तिथे सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत, जिथे फक्त केवळ विवेक आणि वैराग्य आहे आणि त्याप्रमाणे आपला व्यवहार चालला आहे, ती म्हणजे मोक्षाची अवस्था. जोपर्यंत मनाचा नाश होत नाही आणि मग मला मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे अशी अवस्था येते, तर जेव्हा ही मला काहीतरी हवं, मला मोक्ष हवा अशी इच्छा निर्माण होते, त्याच्याबरोबर मग मन सुरू झालं, चित्ताचं स्पंदन झालं, काहीतरी आपल्या याच्यात विचार सुरू झाले आणि हे विचार सुरू झाल्याबरोबर आपण त्याच्यात अडकत गेलो. आता प्रश्न असा आहे की मग असा विचार करायचाच नाही का की मला मोक्ष हवा म्हणून? तर मोक्ष हवा हा विचार जरूर करा, कारण तो नसेल तर मग प्रयत्नच नाही होणार. बरोबर आहे, मला मोक्ष मिळाला आहे, मी आता स्थिर आहे असं असेल तर गोष्ट वेगळी. पण जे बंधनात आहे त्यांना मुक्तीची जर अपेक्षा असेल तर पहिल्यांदा हा मोक्ष शोधावा लागेल
आणि हा शोधता शोधता त्याच्यानंतर जेव्हा तिथपर्यंत पोहोचतो, हळूहळू हे सगळं कळायला लागतं. त्याच्यानंतर इवन मोक्षाची सुद्धा अपेक्षा, इच्छाही सोडून द्यायची. आता सगळं सुटलं आहे, मोक्ष काय असेल तो असेल, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. जे काही मोक्ष मोक्ष म्हणतात मला माहिती नाही. मी सध्या फक्त माझ्या मनाला शून्य करण्याच्या कामात लागलो आहे. हे शून्य झाल्यानंतरची अवस्था मोक्ष आहे असं म्हणतात. आता ते मला माहीत नाही काय आहे. तर मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. कारण सगळ्या इच्छा, सगळ्या वासना ह्या आता सोडून दिलेल्या आहेत. अशा रीतीने आपण ध्यान, ही गोष्ट ध्यानात ठेवून सगळ्या प्रकारचं मनन पूर्णपणे बंद करावं. परंतु मी थोडंसं इथे सावध करेल की हे केव्हा करावं, जेव्हा आपण त्या स्थितीत पोहोचलो आहे तेव्हा. अगदीच आतापासून सुरुवात करतो आहे आणि आता सगळं सोडून द्यावं अशा कन्फ्युजनमध्ये राहू नका. आणि हा प्रवास असल्यामुळे आपल्याला ती स्थिती ही सहज प्राप्त होत जाते, हळूहळू हळूहळू तिकडे जातो. परंतु त्या बाबतीत सावधानता ही आपले जे काही प्रॅक्टिसेस आहेत, ज्या काही आपले योग मार्ग दिलेले आहेत ते धरून करायचे आहेत. अजिबात अशा भ्रमात राहू नका की मला सगळं काही येतं, आता रोज उठून कशाला प्राणायाम करायचा आणि कशाला ध्यान करायचं, कशाला मी साधना करेल, कशाला योग वासिष्ठ वाचेल किंवा ऐकेल किंवा आणखी काय, असलं भ्रमात राहू नका. ठीक आहे. कारण जे ज्ञानी आहेत ते शास्त्र कधीही सोडत नाहीत. तर ज्ञानी लोक, त्यांचं पहिलं लक्षण म्हणजे शास्त्राच्या मार्गावर चालतात. आपल्यासाठी शास्त्र हेच आहे. जेव्हा पुढे हळूहळू हळूहळू जीवनात अशी परिस्थिती येईल तेव्हा ती आपोआप येईल, तुमच्यापर्यंत ती आपोआप पोहोचेल आणि तेव्हा काय सोडायचं काय ठेवायचं हे त्यावेळेस ठरवू. परंतु रोजचा प्राणायाम, ध्यान, क्रिया जे काही असेल ते अजिबात सोडू नका. ते शेवटपर्यंत चालू ठेवा. आता अशा रीतीने जे वागतात हे जीवनमुक्तांची लक्षणं दिली आहेत. आपण जेव्हा जीवनमुक्त होऊ तेव्हा होऊ, पण निदान ते लक्षणं बघून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू शकतो. ठीक आहे. आणि आपल्याला थोडं थोडं असं जाणवायला लागेल की आपली प्रगती होते आहे. तर काही काही लक्षणं आपल्यामध्ये दिसतात, काही काही गोष्टी अशा आतून बाहेर येणाऱ्या असतात, काही काही गोष्टी आपल्याला मुद्दाम फॉलो कराव्या लागतात, आपल्याला मुद्दाम त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलावी लागतात. तर हे जे जीवनमुक्त असतात त्यांची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत की हे अतिशय प्रेमळ, अतिशय आल्हाद सारखे असतात. इथे त्यांनी म्हटलंय की अतिशय सौंदर्य संपन्न असतात. पण हा सौंदर्य हे शरीराचं सौंदर्य नाही, मनाचं सौंदर्य आहे. नाहीतर एखादी व्यक्ती दिसायला हँडसम आहे म्हणजे जीवनमुक्त आहे, आणि दिसायला हँडसम किंवा सुंदर नसेल तर अरे जीवनमुक्त असण्याची शक्यताच नाही, हे दिसायला काहीतरी काळा बेंद्रा दिसतोय याच्याकडून काही अपेक्षा करू नका, हा काही जीवनमुक्त नसेल, असलं काही करू नका. ठीक आहे. नाहीतर दिल को देखो चेहरा ना देखो, चेहरों ने लाखों को लूटा, लक्षात ठेवा. तर हे जे ज्ञानी असतात त्यांच्या या वागण्यामध्येच ते जे विषयी लोक आहेत, जे वेगवेगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकणारे असतात, अशांच्या संगतीत राहत नाही, त्यांच्यापासून ते दूर राहतात. त्यांना कुठल्याही विशेष एंटरटेनमेंटमध्ये मुद्दाम अडकायचं नसतं. एंटरटेन करत नाही अशातला प्रकार नाही. गाणे ऐकायचे असतील सहज ओके ऐका, तुम्हाला काय सिनेमाला जायचं असेल जा, पण त्यांच्या मागे लागून स्वतःला क्रेझी करणं असला प्रकार ते करत नाही. जे अतिशय मनाने पवित्र आणि अध्यात्माच्या ठिकाणी त्यांचा विशेष रस असतो, आणि अशा रीतीने ते जी ब्रह्मपदाची विश्रांती असते त्याचा अनुभव घेत सुखाने स्थिर राहत असतात. त्यांच्यासारखं व्हावं आपल्याला असं अनेकांना वाटतं. आपण अनेक ज्ञानी लोकांना बघतो, अनेक गुरुजनांना बघतो, आणि आपल्यालाही वाटतं की अरे आपणही यांच्यासारखं व्हावं. असे अनेक लोक इच्छा करतात. परंतु हे जे ज्ञानी असतात यांना कुठल्याही गोष्टीची इच्छा नसते. मी मागे कधीतरी बोलता बोलता म्हटलं असेल की आपण अनेक स्वामींना, ऋषींना बघतो, त्यांचं जीवन बघतो, आणि त्यांचं जीवन बघता बघता आपल्याला असं वाटतं की काय छान आयुष्य आहे. सेवेशी लोक आहेत, त्यांना सगळी गाडी घेऊन जाते, त्यांच्यासमोर सगळं खाणं पिणं येतं, सगळ्यांसमोर बसून ज्ञान देतात, लोक नमस्कार करतात वगैरे, जे काही बाह्य लक्षण असतील ते आपण सगळे बघतो, आणि आपल्याला असं वाटतं की यांच्यासारखं व्हावं. परंतु ते जे करत असतात त्याच्यामध्ये त्यांची कुठलीही स्वतःची इच्छा नसते. हे मला मिळावं किंवा मिळू नये असं काहीही त्यांच्याकडे नाही. सहज जे येईल ते स्वीकारत जातात, जे नाही आलं त्यांची काही त्याच्या मागे अपेक्षा नसते. त्यामुळे ते स्वतः कशाचीही म्हणजे कुठल्याही संकटात ते गडबडून जात नाही किंवा कुठल्या गर्वाने फुलून जात नाही,
कुठल्या अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये चिडचिड करत नाही. ज्ञानी लोकांचं हे विशेष लक्षण आहे की मला एखादी गोष्ट पाहिजे पण ती नाही मिळाली, म्हणजे आता कार्यक्रम घेतोय आणि लाईट बरोबर नाही, इंटरनेटचं कनेक्शन खराब आहे, तर त्यामुळे चिडचिड करतील, संताप करतील, रागवतील, असला प्रकार नाही. ते त्या स्थितीला जसं असेल तसं, वस्तू परिस्थिती जशी असेल तशी ते स्वीकारतील, तिथून पुढे जातील आणि व्यवहार करताना अतिशय कुशलतेने करतील. म्हणजे बिझनेसमॅन असेल तर आपला व्यवसाय व्यवस्थित त्याच्यात करतील, त्याच्यात कुठे गडबड करणार नाही, परंतु त्याच्यात कुठली अपेक्षाही मुद्दाम करणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही, कुठल्याही कर्माच्या इच्छेने किंवा कर्मफलाच्या इच्छेने ते आपलं कार्य करत नाही. जशी परिस्थिती असेल, अनुकूल प्रतिकूल, त्या परिस्थितीत राहून ते आपलं कार्य व्यवस्थित पार पाडत असतात. चांगल्या लोकांशी चांगल्या पद्धतीने वागतात, लबाडांशी लबाड पद्धतीने वागतात. श्रीकृष्ण याच्यामध्ये आपल्यासमोर उदाहरण आहे. ज्यांना जसं समजेल तसं त्या भाषेत ते वागतात, तिथे ते कुठलेही गडबड करत नाही, कन्फ्युजन नसतं. आणि लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखं, म्हाताऱ्यांमध्ये म्हाताऱ्यांसारखं, श्रीमंतांमध्ये श्रीमंतांसारखं, गरिबांमध्ये गरिबांसारखं, अतिशय जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये ते वागतात. मी मागे म्हटलं, आनंदी असाल, सुखी, मनामधून प्रसन्न असाल, परंतु एखादी दुःखाची परिस्थिती असेल तर दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा ते तशाच दुःखी झाल्यासारखे वागतात. तिथे जाऊन मुद्दाम परिस्थिती दुःखाची आहे तरी आम्हाला आनंदी राहायला सांगितले म्हणून स्माईल करत राहणार नाही. त्यावेळेस चेहरा असा छोटाचा छोटाच, आतमध्ये मात्र पूर्णपणे विरक्त. मुळात आनंदाची जी परिभाषा आहे ही जी विरक्तीची आहे, की ज्यामध्ये ते स्वतः संपूर्ण सगळ्या गोष्टींपासून डिटॅच्ड असतात, ती आनंदाची परिभाषा आहे. असं नाही की चेहऱ्यावर स्माईल आहे आणि नाचतायत गातायत म्हणून आनंदी आहे, असं नाही. म्हणजे हा आनंद एक बाहेरच्या दृष्टीने दाखवण्यासारखा आहे, परंतु आतमध्ये जी शांततेची अवस्था असते तिला खरं आनंद म्हटलेलं आहे. तर या लोकांची अवस्था तशी असते. जे काही ज्या नात्यात ते वागत असतील त्या नात्याप्रमाणे ते राहतील. जे काही त्यांचे कर्म असतील, ज्या ठिकाणी जन्माला आले असतील, ज्या ज्या घटना घटत असतील त्या घटनांप्रमाणे, इथे म्हटलंय देश आणि काल, ह्याच्याप्रमाणे ते वागतात. आणि त्यांच्या कृतीतून, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून अतिशय शांततेचा अनुभव हा नेहमी येत असतो. आता हे लोक अशा स्थितीला कसे पोहोचतात, तर हे जे त्यांचं वर्णन करता येत नाही असं जे सुख आहे ते वैराग्यातून मिळालेलं आहे. आणि त्यांच्या ठिकाणी वैराग्य इतकं स्ट्रॉंग असतं की त्रिभुवनातली सगळी संपत्ती त्यांना अशी गवताच्या काडीसारखी तुच्छ वाटते. आणि त्यांना कितीही सुख त्यांच्यासमोर दिलं तरी ते म्हणतात की माझं सुख हे त्या सगळ्या सुखांपेक्षा पुढे आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि अशा रीतीने त्यांच्या त्या वैराग्याचा आनंद ते घेत असतात. हे वैराग्य वसिष्ठ ऋषी म्हणतात की आपल्या अंगात हे श्रीरामा वैराग्य तू बाणव. मुळात श्रीरामांना अगोदरच वैराग्य आलं होतं. आपल्याला जर वैराग्य प्रकरण आठवत असेल तर जे जे श्रीरामांनी प्रश्न मांडले तेच प्रश्न, त्याच गोष्टींचे उत्तर इथे वसिष्ठ ऋषींनी दिले आहेत. त्यांनी तेच सांगितलं जे श्रीरामांनी सांगितलेलं आहे, वेगळं काहीच नाही सांगितलं. फक्त एक गोष्ट सांगितली. श्रीराम म्हणाले की कशाला काय करायचं, आणि हे एवढं जे उरलेलं सांगतायत, म्हणजे साधारणपणे 28,000 श्लोक वसिष्ठ ऋषींनी जे समोर मांडले, त्याच्यातून एकच सांगितलं, तुला जे वाटतं ते बरोबर आहे, फक्त का करायचं किंवा कशाला करायचं हे जे प्रश्न आहेत तर त्याला व्यवहारात राहून करणं भाग आहे, व्यवहारात राहून करायचं, हे थोडक्यात त्याचं उत्तर. ते सगळा इतका पसारा हा त्यांनी आपल्यासमोर मांडला, कारण तो मनात भिनावा. प्रत्येक एक एक गोष्ट ही स्पष्ट झाली पाहिजे, ती कळली पाहिजे, ती वारंवार कळली पाहिजे, तेव्हाच ही अनेक संस्कारांची भिंत तुटू शकेल. त्यामुळे वसिष्ठ ऋषी सांगतात की जे वैराग्यशील असतात त्यांना हे संकट, त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या त्या अतिशय छोट्या वाटतात. त्यांना अशा कुठल्याही गोष्टींची अपेक्षा येता येत नाही. त्यांना आपण कशाचे उपमा देता येणार आहे. त्यांना मला हे असावं नसावं अशा प्रकारचं चिंतन त्यांना कुठलंही कधीही स्पर्श करत नाही. त्यांना कुठल्याही गोष्टींचं विशेष असं मोल नसतं. आणि त्यांची जी बुद्धी असते, त्यांच्या बुद्धीची कल्पना सामान्य माणसाला येणं शक्य नाही. या तिन्ही लोकांमध्ये अशा प्रकारे जे कोणी असतात त्यांचे उदाहरणं म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात. ते म्हणतात की आतापर्यंत असे जीवनमुक्त अनेक होऊन गेलेले आहेत. त्यांचे उदाहरणं म्हणून मी सांगतो की त्यात सगळ्या प्रकारचे देव, राक्षस, मनुष्य योनीतले अनेक पुरुष होऊन गेले.
आणि त्याच्यामध्ये जसं जनक राजाचं उदाहरण आहे आपण ऐकलं, त्याच्यानंतर त्याचे स्वतःचे पूर्वज दिलीप राजा हे सुद्धा होते. अनेक लोक त्यांनी राक्षसांची उदाहरणं दिली, त्याच्यात बली, नमुचे, वृत्तासूर, प्रल्हाद, शंभरासूर हे सगळे राक्षस हे सुद्धा जीवनमुक्त म्हणून जगले. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक देवतांची सुद्धा उदाहरणं दिले. त्याच्यामध्ये अग्नी आहे, भगवान विष्णू आहे, शंकर आहेत, वायू आहे. हे सगळे देव असून सुद्धा ते जीवनमुक्त म्हणून राहिले. उलटेही उदाहरण आहेत की देव योनीत आहेत परंतु तरी सुद्धा बंधनात आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे कार्य अशा ह्याच्यातही विषयासक्त होऊन राहणारे असेही काही देव आहेत. त्याच्यात उदाहरणं त्यांनी ब्रह्मदेवाचं दिलेलं आहे, त्यांनी विष्णूचं उदाहरण दिलं. ब्रह्मदेवाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्यासाठी की आपणच निर्माण केलेली सृष्टी, आपणच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एवढ्या गोष्टी, कधी इकडे आनंद दिसतोय, कधी दुःख दिसतंय, त्याच्यामुळे स्वतःला मात्र काहीही परिणाम होऊ द्यायचा नाही. आणि ही सृष्टी निर्माण केली तीच लय पण पावणार आहे, तिचाही नाश होणार आहे. रोज उठून तेच कार्य, सृष्टी निर्माण करा, तिचा नाश करा, सृष्टी निर्माण करा, तिचा नाश करा. किती कंटाळवाणं होत असेल, पण तरीही ते त्यांचं कार्य अव्याहत सुरू राहतं, ते काही थांबत नाही. असे अनेक ब्रह्मदेव तेही निर्माण होतात, त्यांनाही स्वतःचं आयुष्य संपायचं असतं, त्यांनाही त्यांचं आयुष्य तिथे नष्ट होतं. पुढे जाऊन आपण तीही एक कथा पाषाण आख्यांमध्ये बघूया की हे सगळं कसं होतं. तर हा सगळा प्रकार नियमित चालू असतो आणि ते अतिशय निर्विकारपणे या सगळ्या गोष्टी करत राहतात. या देवतांना कुठल्याही गोष्टीशी अटॅचमेंट अशी नाही आहे. तर ते जे वैराग्य आणि कुठल्याही गोष्टीशी बंधन नसणं, वैराग्य म्हणजेच आपण बघितलंय राग, राग म्हणजे अटॅचमेंट, बंधन, तर त्याच्यापासून मुक्त असे हे सगळे लोक राहतात. तर हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर निदान आपण या सगळ्या देवतांचं आपल्यातही अंश आहे, यांचं कार्य असं असं चालतं, या सृष्टीचा नियमच असा आहे की सगळं निर्माण होणार आहे, नष्ट होणार आहे, बदलणार आहे. आज आपण जे बघतो ते कदाचित उद्या नसेल, काल आपण जे बघितलं ते आज नाही. हे जर लक्षात आलं, हे सगळं बघितलं, तर मग कशाचा आनंद आणि कशाचं दुःख. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघून आनंद करावा आणि माहिती आहे की अरे हे उद्या नष्ट होणार आहे, तर त्याच्यात आनंद करण्यासारखं काही नाही. पण ज्या गोष्टीकडे बघून आपण दुःख करतो तेही माहिती आहे की हे दुःखही कायमचं टिकणारं नाही आहे, काही दिवसांनी हे दुःखही चाललं जाणार आहे. मला सांगा खरंच या पृथ्वीच्या पाठीवरती की असं कोणीतरी आहे का की जो कायमचा दुःखी झाला. अगदी घरात कितीही जवळची व्यक्ती, कुठल्याही वयाची, त्यांचा आपण काही लॉस झाला असेल, त्या व्यक्तीचा स्वतःचा काही लॉस झाला असेल, एखादा अवयव इकडे तिकडे काही झालं असेल, तर ही व्यक्ती काय आयुष्यभर दुःखीच राहते. तात्पुरतं दुःख होतं, काही काळानंतर तर माणूस हसायलाच लागतो ना. तर हे जे स्वरूप समजून घेतलं एकदा, मर्यादित दुःख हे स्वाभाविक आहे, आपल्या संस्कृतीमध्ये त्याला वेळ दिलेला आहे प्रत्येक गोष्टीला. तर मर्यादित दुःख असावं, अगदीच होऊ शकत नाही अशातला प्रकार नाही. पण त्याच्यानंतर ही परिस्थिती एकदा समजली तर जिथे थांबायचं तिथे थांबायचं आणि व्यवहाराला पुढे लागायचं, आपलं कार्य सुरू करायचं. कशाला धरून बसायचं, नाही का? किती दिवस धरून बसणार आहे? जगाकडे बघा, प्रत्येक जण हा कधी ना कधी हसतो, कायमच दुःखी राहतो, कायमच रडत राहतो अशातला प्रकार नाहीये. कुठेतरी त्याला व्यवहाराला लागावं लागतं. म्हणून म्हणतात की हे सगळं जर नियतीचा हा प्रकार बघितला, हा विचित्रपणा बघितला, तर माणसाला दुःखी होण्यासाठी काही कारण आहे का? कधीतरी असं होईल का की माणूस सतत दुःखी होईल किंवा आनंदी होत राहील? म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात की ब्रह्मदेवाची नियती इतकी विचित्र आहे, सगळ्या प्रकारच्या कल्पना सर्व ठिकाणी सर्व काळी संभव असतात. आणि हे जर असेल तर मग माणूस कशाला आनंदी होईल किंवा कशाला दुःखी होईल? ज्या ज्या सद्वस्तू आहेत त्या त्या सद्वस्तू आहेत, ज्या असद वस्तू आहेत त्या असत आहेत. या प्रत्येकामध्ये एक दुसऱ्याचं समावेश होऊ शकतो. मग त्यामुळे कशाला माणसाने तिथे या जगात असंभाव्य असं काही नसल्यामुळे दुःखी होण्याचं कारण नाही. कधी कधी असं वाटतं की एखादी पापाची कल्पना असेल, ही पापकल्पना तरी का असावी? कारण पापकल्पना आहे म्हणून तर माणूस चांगला वागतो ना. नाही तर या जगामध्ये तर सगळा गोंधळ माजला असता. जर पापाची कल्पना नसती की अरे तू असं केलं तर हे पाप आहे आणि याचे फळं भोगावे लागतील, याचा त्रास होऊ शकेल, ही जर संकल्पनाच नसती तर माणूस चांगला वागलाच नसता.
याच्या पुढची जी गोष्ट आहे वीतहव्य मुनींची, त्याच्यामध्ये एक सुंदरसा पॉईंट आहे. त्यांनी आपल्या विदेहमुक्तीच्या वेळेस जेव्हा शरीर सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या दुःखांना पण धन्यवाद दिले आहेत. त्यावेळेस हा विषय आपण जरूर बघू की दुःखांनी सुद्धा आपलं आयुष्य सुंदर झालंय. मी एक छोटंसं जाता जाता म्हणून बोलायचं तर सांगतो की आपल्यापैकी अनेक जण इथे जेव्हा मनाला शांती हवी या गोष्टीसाठी आलो आहोत ना, तर कुठेतरी अशांतीचा अनुभव बघितलेला आहे. ही अशांती कदाचित आपल्या आतून आली असेल किंवा आपल्या जवळचे कोणीतरी असतील ज्यांनी थोडंफार छळलं, त्यांच्यामुळे आपण इथे आलो असू. हो ना. तर हा जो अनुभव आलाय की कोणामुळे तरी आपण आलो आहोत, कोणाच्या तरी दुःखामुळे इथे, कोणाच्या तरी त्रासामुळे आलो आहोत, तर त्यांच्या प्रती धन्यवाद द्यावे आणि त्यांच्यामुळे आज आपल्या जीवनात काहीतरी सुंदर ज्ञान आलं आणि आपण पुढे जात आहोत. तर म्हणून चुकीच्या गोष्टींनी सुद्धा चांगल्या गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी जर लक्षात आल्या तर एखाद्या गोष्टीपासून त्याच्या विरोधात असलेली गोष्ट सुद्धा ही सिद्ध होते. आणि त्यामुळे असा विचार करावा की इथे सगळंच काही होत असेल तर ह्या विचित्र नियतीमध्ये कशाचा आनंद आणि कशाचं दुःख. एखाद्या वस्तूविषयी आपल्याला कुतूहल असेल, आस्था असेल किंवा त्याच्याबद्दल अनास्था, या सगळ्या भावना सोडून द्याव्या. काय घडतंय ते घडू द्या, निर्विकारपणे बघावं. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या वंशाचा नाश होताना सुद्धा निर्विकारपणे बघत होते. नाही, तेच आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचं आहे की काय होतं ते होत आहे. आपण हा नियतीचा भाग आहे. मुळात आपण जेव्हा परिस्थितीला प्रश्न करतो की असं का, हा असा कसा, ही अशी कशी, हे जे प्रश्न मनात येतात तेव्हा पहिल्यांदा सांगायचं की हे असंच असतं. म्हणजे हे असंच असतं म्हटल्यानंतर असंच असतं, त्याला आता तुम्ही काय, दुसरं काही पर्याय नाही. मला 2 कान का आहेत हा प्रश्न आपल्याला येत नाही किंवा 2 डोळे का आहेत हा प्रश्न येत नाही. आला तर हे असंच असतं, शरीर असंच आहे. तेवढ्या सहजतेने जीवनात घडणाऱ्या घटना त्यांना सांगायचं हे असंच असतं. हे जेव्हा आपण स्वीकारू शकतो तेव्हा त्याच्यानंतर बदलायचं असेल, काही गोष्टी त्या शास्त्राप्रमाणे न्यायच्या असतील तर समजू शकतो. तिथे काय प्रयत्न करायचे ते थोडेफार प्रयत्न करू. परंतु क्वेश्चन करण्यात असं कसं, असं कसं नाही, नियतीचा विचित्रपणा असाच आहे, असंच असणार आहे, हे स्वीकारा आणि स्वतःला शांत ठेवा. बदलायची जेव्हा गरज पडते तेव्हा योग्य मार्गाने बदलायचा प्रयत्न जरूर करा. परंतु बदलण्यापूर्वी हे स्वीकारा की हे असं आहे. आणि हे सगळं जेव्हा आपली मनाची अवस्था अशी होते मग एकदम स्थिर आणि मॅच्युरिटी, मग लोकांमध्ये जे आपलं व्यक्तिमत्व दिसून येतं ना, त्याने नाही, जरा पर्सनॅलिटी काहीतरी चांगली आहे, काहीतरी वेगळी आहे. हे जे गुण आपण बघतो आहे ज्ञानी लोकांचे, ते आपल्यामध्ये हळूहळू रिफ्लेक्ट व्हायला लागतात. ते आपलं आंतरिक सौंदर्य वाढवतात. 4 चौघांमध्ये आपल्यालाच त्याचा फायदा व्हायला लागतो. लोकांची बघण्याची दृष्टी बदलते. त्याच्यामुळे जेव्हा अशी मनाची अवस्था असते तर आपल्या चुका होत नाही, कुठलंही अनर्थ घडण्याची शक्यताही तिथून निघून जाते. जे लोक ह्या दृष्टीचा अवलंब करत नाही ते मात्र मग अविवेकीपणाने, मूर्खपणाने स्वतःच्याच आयुष्यात कायम ओढले जातात. आजूबाजूला बघा, अनेक जण ह्याच ह्याच्यातून ओढले जात आहेत. आपल्याला सहज एकदा हे नॉलेज यायला लागलं ना, योग वासिष्ठाचा थोडा काळ अभ्यास झाला, हे ज्ञान सारखं सारखं मुरायला लागलं की जरा आजूबाजूला बघाल ना तर तुम्हाला लिटरली हसायला लागेल की अरे काय, कसे जीवन जगतात, असे कसे जगतात. आपल्याला हसू यायला लागतं. ते आपल्या मनाची अवस्था थोडी वरती गेलेली असते. त्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणतात की ही मुक्ती विवेकामुळे प्राप्त होते, सुलभतेने प्राप्त होते. त्यामुळे आत्मज्ञानासाठी जे साधन चतुष्टय आहे, विचार, विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, या सगळ्यांचा अभ्यास कर आणि यांचा अभ्यास करून मग तू स्वतःला मुक्त ठेव. महान धैर्याचा अवलंब करून विवेक बुद्धीच्या सहाय्याने आत्म्याचा निरंतर विचार करत राहा. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्या मी इथे मांडलेल्या आहेत. सतत आत्म्याचा विचार करा, सतत श्वासावरती विचार करा. सतत कुठली गोष्ट अडकायला लागलो तर अरे हे विषय आहे, हे माझ्या शरीराशी संबंधित आहे, मी म्हणजे शरीर नाही. जे जे काही मार्ग सुचत जातील, की जी काही आपल्यासमोर एवढी मोठी लिस्ट आहे, त्यातला कुठलाही मार्ग वापरा, परंतु विवेक जागृत ठेवून स्वतःला सावध ठेवा, कशात अडकू नका. आता उद्यापासून वीतहव्य नावाचे मुनी आहेत, त्यांची सुंदरशी गोष्ट आणि त्यांचं सुंदरसं ध्यान हे आपण बघू. वीतहव्य मुनींचं हे संपल्यानंतर थोडंसं विवेचन आणि त्यानंतर उपशम प्रकरण संपेल आणि मग निर्वाण प्रकरण सुरू होईल. निर्वाण प्रकरण हे याही पेक्षा सुंदर आहे. अनेक छान छान गोष्टी
अतिशय कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, पण त्या साध्या करून सांगायचा प्रयत्न करेल मी. तर त्या सुंदरशा गोष्टी पती पत्नींच्या नात्याबद्दल अतिशय सुंदर आहे. आपल्या शरीराबद्दल आहे, आयुर्वेद त्याच्यामध्ये दिलेला आहे. आरोग्य कसं असतं, प्राणाचा आपल्या शरीरावरती मनावरती कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी फार सुंदर रीतीने निर्वाण प्रकरणात दिलेल्या आहेत. त्याचा सगळ्यांचा अभ्यास करू आणि पुढे एन्जॉय करू. आता जर प्रश्न मनात येत असेल की योग वासिष्ठ आतापर्यंत किती झालाय, म्हणजे उपशम प्रकरण जेव्हा संपेल तेव्हा किती होईल, तर 32,000 श्लोकांमधले साधारण 18,000 श्लोक संपले आहेत असं समजू, आणि 14,000 श्लोक अजून बाकी आहेत. त्याच्यामुळे आज आपलं 64वं सत्र झालं. उपशम प्रकरण संपता संपता मे बी 67-68 सत्र होतील. तर त्या प्रपोर्शनमध्ये मला वाटतं 1,200 तरी आपण गाठू. पुन्हा मला बोलायला काय, मला हौसच आहे बोलायची. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका. हां, मला काय, चांगलंच आहे तुम्ही आले तर ऐकायला छान वाटतं. ठीक आहे, आज इथे थांबूया आणि हा विचार मात्र जरूर सतत करत राहा. माझ्या या जितके दिवस बोलेल त्याची जर निष्पत्ती एवढी की कुठेतरी अट्रॅक्शन दिसलं आणि त्याच्या मागे लागतोय, तर आपल्या डोक्यात हा विचार आला की अरे विषय आहे, अडकू की नाही अडकू. हां, किंवा अडकायचं तर ठीक आहे, पण जाणीवपूर्वक अडकतंय, अज्ञानामध्ये असं अजाणतेपणे अडकत नाही, एवढं जरी कळलं तरी खूप मिळवलं. ठीक आहे, चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.